नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दणका दिला असून कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम थांबवा असा आदेश मुंबई हायकोर्टानं MMRDAला दिलाय. तुर्तास भूखंडाची स्थिती जैसे थे ठेवा. फेब्रुवारी महिन्यात याबाबतची अंतिम सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय. दरम्यान कांजूर कारशेडचा निर्णय मागे घेण्यास राज्य सरकारनं तयारी दर्शवली आहे. कोर्टानं फटकारल्यानंतर राज्य सरकारनं 15 ऑक्टोबरचा निर्णय मागे घेण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर मोठी नामुष्की आली असून मेट्रो 3चं कारशेड आरेमध्येच होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मी कालच यावर बोललो होतो. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. तो आदेश बेकायदेशीर होता असं फडणवीस म्हणाले. तसेच सरकारचा निर्णय अहंकारी होता. मुंबईकरांना मेट्रोपासून ते सरकार वंचित ठेवण्याचं काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. जे शिकलेले आहेत त्यांनी सर्व आदित्य यांचं भविष्य उज्ज्वल असून त्यांनी अहवाल वाचावा, यावर अभ्यास करावा आणि नंतर बोलावं असा सणसणीत टोला फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. केवळ अहंकारामुळेच आरेतून कारशेड हलवण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. कोर्टानं दिलेला हा निर्णय पालकमंत्री आदित्य ठाकरेंना चपराक आहे. त्यांनी या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या लेखी निर्णयाची प्रतीक्षा असून कारशेडमुळे 5,500 कोटी वाचणार आहेत. मेट्रो 3 सोबतच 6, 4, 14 या मेट्रो प्रकल्पांसाठीही ही जमीन महत्त्वाची असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री, महाविकास आघाडीतील सहकारी अधिकारी, कायदा विभाग, अटॉर्नी जनरल यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतील. कायदा आणि नियमाला धरून जी सकारात्मक भूमिका असेल ती आम्ही घेऊ. एखाद्या न्यायालयाने अशा पद्धतीने आदेश दिल्यानंतर त्यावर अपील करण्याची व्यवस्था आपल्या कायदा, नियम आणि घटनेत आहे. त्याचाही विचार केला जाईल. काम सुरू करण्यासाठी जे करावं लागेल याचा विचार केला जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं. कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कारशेडवरून सामनातून भाजपवर टीका करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पात कोणी हा असा मिठाचा खडा टाकणार असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झाल्याने केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर आहेत आणि त्यामुळे कदाचित मीठ आयुक्तांना महाराष्ट्राची मीठ अळणी लागत असेल. कुणी कितीही उपद्व्याप करा, बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजूरची मेट्रो कारशेड पुढे जाईल. राजकीय मिठाचा सत्याग्रह कारशेड रोखू शकणार नाही असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं. राज्यभरात उभारलेल्या कोविड सेंटर उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे. भाजप सरकारची पोलखोल करणार आहे. मनमानी पद्धतीनं कंत्राट तसंच साहित्य खरेदीतही भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नेस्को कोविड सेंटरच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. या सेंटरमध्ये देण्यात आलेल्या सुविधा प्रति ठेकेदाराला वस्तूच्या मूळ किमतीपेक्षाही अधिक दराने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना कॅन्टोन्मेंट झोन्समध्ये वाटलेल्या 70,000 किट्समधील वस्तूंची चढ्या भावाने खरेदी करून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केलाय. तर काँग्रेसने टेंडर प्रक्रियेला फाटा देत मनमानी पद्धतीने कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. कोरोना चाचणीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा राज्य शासनानं कपात केली. आता कोरोना चाचणीचा दर हा 980 ऐवजी 700 रुपये इतका असणार आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे. राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात आहेत. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4,500 रुपयांवरून आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपने संघटनात्मकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली. आज मुंबईत भाजपच्या युवा मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि संघटन मंत्री विजय पुराणिक उपस्थित राहणार आहेत. गेल्या रविवारीच भाजपच्या ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यात ओबीसींच्या पाठीशी पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहणार असल्याची भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली होती. ओबीसी भाजपचा पारंपरिक मतदार आहे.
राजधानी दिल्लीच्या सीमा भागामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे आणि त्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहशतवादी संबोधन हे जय जवान जय किसानचा अपमान करणारं असल्याचं मतही राऊत यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शिवराम लांडे यांच्या मुलाचा अर्थात अमोल लांडे याचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला आणि त्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपली ओळख आणि पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी या बहादराने भर चौकात 125 फूट लांब आणि 22 फूट उंच असा तब्बल 2750 स्क्वेअर फुटाचा बॅनर लावला। गडचिरोलीमधील धान उत्पादक शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळानं काढलेला धान विक्री संदर्भातला नवा आदेश अडचणीचा ठरला आहे। एका एकरात 20 क्विंटलपेक्षा जास्त धानाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकरी 9 क्विंटल एवढी धानाची विक्रीची मर्यादा ठरवण्यात आली आहे। त्यामुळे उर्वरित धान कुठे विकायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला। नवी मुंबईतून मुंबईत प्रवेश करण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत असल्याने अखेर चौथा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय MSRDCला घ्यावा लागला आणि या चौथा उड्डाणपुलाचं काम जे आहे ते सुरू करण्यात आले। या उड्डाणपुलाला कोळी बांधवांनी विरोध केला। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने पत्रकार परिषद घेत विरोधाचा झेंडा उभारला। पुलाचं बांधकाम सुरू झाल्याने आपल्या रोजगारावर गदा येणार असल्याचा आक्षेप कोळी बांधवांनी घेतला। वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील बहरलेल्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। दरम्यान नुकसानग्रस्त तूर शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मालेगाव तहसील कार्यालयात तुरीची झाडं आणून अनोखं आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। वर्ध्यामध्ये जिल्हा परिषदेत उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं। अधिकारी आणि कर्मचारी उशिरा येत असल्याची बाब पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी यांनी दारावर उभं राहून गुलाबाचं फूल देत उशिरा येणाऱ्यांचं स्वागत केलं। पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गांधीगिरीची चर्चा सुरू झाली आहे। जळगाव इथं भुसावळमध्ये माजी प्रभारी नगराध्यक्षा चौधरी आणि माजी नगरसेवक माळी या दोघांच्या गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं। चौधरी समर्थकांमधील एका कार्यकर्त्यानं पिस्तूल काढल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। वाशी खाडीवर उभ्या राहत असलेल्या चौथ्या उड्डाणपुलाला कोळी बांधवांनी विरोध केला। मासेमारीवर परिणाम होणार असल्याचा आरोप या कोळी बांधवांनी केला। कल्याण स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर तरुणीची छेड काढलेल्या गर्दुल्ल्याला लोकांनी चोप दिला। गर्दन असल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत त्याने तरुणीची छेड काढली होती, परंतु तिथल्या जमलेल्या जमावानं त्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या उपळी गावात वानर सेनेचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे। मरकटलेल्यांमुळे तिथल्या स्थानिक नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय। डोंबिवलीत चोरट्यांनी चक्क ATM मशीन लंपास केलं असल्याची घटना घडली आहे। कोणी तळोजा राज्य महामार्गावरील उसाटणे गावाजवळची ATM मशीन चोरट्यांनी पळवली आणि याबाबतचा अधिक तपास पोलीस करतात। चंद्रपुरात ट्रॅक्टर आणि कारमध्ये जोरदार अपघात झाला। ट्रॅक्टरनं कारला धडक दिल्यामुळे अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला। चंद्रपूर मूल मार्गावरील अजयपूर इथे ही घटना घडली आहे। वाढदिवस साजरा करण्यासाठी हे 5ही जण महामार्गावरच्या एका हॉटेलमध्ये आले होते। यानंतर रात्री उशिरा घरी परत येत असताना हा अपघात झाला। 20 आणि 21 डिसेंबरला केंद्राचं पथक मराठवाड्यात येणारे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या खरीप हंगामाचं हे पथक परीक्षण करणार आहे। केंद्राच्या पाहणी अहवालानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। मध्य रेल्वेची याच आठवड्यात AC लोकल धावू शकणार आहे। मध्य रेल्वेकडून सुरुवातीला एका दिवसात 10 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे। सायन पनवेल मार्गावर नवी मुंबई जवळ लक्झरी बसला अपघात झाला। टायर फुटल्यानं बस नाल्यात जाऊन अडकली होती आणि या बसमधील जवळपास 10 ते 12 प्रवासी जखमी झाले। जळगाव शहराला लागून असलेल्या खेडी शिवारातील एका हॉटेलजवळ रविवारी रात्री भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि जळगावचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे बंधू मुकेश माळी या दोघांच्या गटात किरकोळ वादातून राडा झाला। यावेळी अनिल चौधरी यांच्या
गटातील एका समर्थकाने पिस्तूल काढली आणि घटनास्थळी जबरदस्त तणाव निर्माण झाला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। जलाईगुडी इथे काढलेल्या रॅलीमध्ये त्यांनी भाजप समाजातल्या वेगवेगळ्या गटांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीलाही त्यांनी आव्हान दिलं। चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारीपासून कोविड विरोधी लस उपलब्ध होईल अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आणलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हे लसीकरण 3 टप्प्यांमध्ये होणार असून त्यातील पहिला टप्पा आरोग्य सेवेतील शासकीय आणि खाजगी कर्मचारी असणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचारी असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला जाणार आहे। उस्मानाबाद महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आलाय। शेतातील विहिरीवर कनेक्शनला 10 वर्षांपूर्वी डिमांड भरून देखील वीज जोडणी केली नसल्याचं या ठिकाणी समोर आले। शेतकऱ्याला तरीही 23,000चं बिल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्ष आणि ख्रिसमससाठीची नियमावली लवकरच जाहीर होणार आहे। येत्या 20 तारखेपासून मुंबईकरांसाठी महापालिकेची नवी नियमावली लागू होईल। 31च्या सेलिब्रेशनवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे। सार्वजनिक ठिकाणी एकत्र सेलिब्रेशन करता येणार नाही। दिवाळीप्रमाणेच मरीन ड्राईव्ह, सी फेस या ठिकाणी जमावाला एकत्र येऊन जल्लोष करण्यास परवानगी नसेल। नाईट क्लब, हॉटेल्ससाठी ही कडक नियमावली बनवली जाण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं सध्या नाईट क्लब आणि हॉटेल्स इथे धाडसत्र सुरू केलं आहे। इथं नियमांचं पालन होत नसल्याचं पालिकेच्या निदर्शनास येतं आणि त्यामुळे हॉटेल स्टाफसाठी ही नियमावली लागू केली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबईतल्या सेलिब्रेशनबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रतिक्रिया दिली। रेल्वेबाबत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढावा घेतला जाईल। मुंबईत सध्या कोरोना रुग्ण संख्या ही कमी आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्ण आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं। बीडमधील गेवराईजवळील गढीच्या उड्डाणपुलावर झालेल्या टेम्पोच्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। मयत आणि जखमी जे आहेत ते मध्य प्रदेशमधील इंदोरचे असून जखमीला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव कालपासून सुरू झाला आहे। 6 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये मार्तंड देव संस्थान आणि जय मल्हार चंपाषष्ठी प्रतिष्ठानच्या वतीनं आकर्षक अशी नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या विद्युत रोषणाईचं ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेलं हे दृश्य गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि परिसरामध्ये चांगलीच थंडी पडली। दाट धुक्याची अक्षरशः चादर निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्ग तर दाट धुक्याने पूर्णपणे झाकून गेला असून 10 फूट अंतरावरील समोरचं दिसत नाही, एवढं धुकं पाहायला मिळतंय। मुंबई गोवा महामार्गावरील सर्व वाहनं या गाडीच्या हेडलाईट आणि पार्किंग लाईट लावून धीम्या गतीनं पुढे जाताना दिसत आहेत। दौंड तालुक्यातील खोरवाडी इथे भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी छापा टाकून अवैध वाळू उपसा करणारी एक बोट, एक जेसीबी, 6 अवैध वाहतूक करणारे ट्रक असा 52,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाने सुचवलेल्या माहितीवरून आदिवासी विकास महामंडळाचा धान्य विक्री संदर्भातला नवा आदेश शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे। एका एकरात 20 क्विंटलपेक्षा जास्त धान्य उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकरता एकरी 9 क्विंटल एवढी धानाची विक्रीची मर्यादा ठरवल्याने उर्वरित धान्य कुठे विकायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। नाशिकमध्ये थंडी आणि धुकं असलं तरी जॉगिंग ट्रॅकवर गर्दी पाहायला मिळते। हिवाळा आणि मॉर्निंग वॉकसाठी नागरिक गर्दी करताना दिसतात। लोणंदच्या डोंगर ग्रुपने तारकर्लीच्या समुद्रात 321 फूट तिरंगा ध्वज फडकावून विजय दिवस साजरा केलेला आहे। भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना 16 डिसेंबर रोजी घडली होती आणि त्याला 50 वर्ष पूर्ण झाली। त्याचा औचित्य साधून लोणंद इथल्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य 41 सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये हा ध्वज उभारला। हा ध्वज उभारून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करण्यात आला। पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा 321 फूट लांब एवढा मोठा ध्वज फडकवण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी आणि यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने तारकर्ली मालवणचा समुद्र किनारा दणाणून गेला होता। विजय दिवस साजरा करताना यावेळी मोठ्या संख्येनं तिथे लोक जमले होते।
ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट दिलं गेलंय। एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना आता अर्ध तिकीट आकारण्यात येणार आहे। 1971 मध्ये झालेल्या पाकिस्तान भारत युद्धाच्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी संपूर्ण भारतवासियांना कळाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी विजयी मशालीला आज प्रज्वलित करण्यात आलं आणि या चारही विजयी मशाल ज्या आहेत त्या देशातील विविध गावांमध्ये जाणार आहेत। 1971च्या युद्धात सहभागी झालेल्या परमवीर चक्र विजेत्या आणि वीरचक्र विजेते सैनिकांच्या गावात ही मशाल नेली जाणार आहे। अर्जुन रामपाल आज एनसीबी समोर हजर होणार नसल्याची माहिती आहे। त्याने 21 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला। आज चौकशीला हजर राहण्याचं समन्स एनसीबीने त्याला बजावलं होतं, परंतु अर्जुन रामपालकडून वैयक्तिक कारणाचा बहाणा देण्यात आला। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भीषण अपघात झाला। एका वळणावर कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती चौकात जाऊन धडकली। या भीषण अपघातात 3 तरुण ठार झाले। अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता। गुरुग्राममध्ये भीषण अपघातात 3 जण ठार झाले। दिल्लीत कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच आता भाजपने या कृषी कायद्यांबाबत संभ्रम दूर करण्यासाठी अभियान सुरू केलं आहे। यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर ग्वालियरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, तर कैलास विजयवर्गीय इंदूर आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांशी चर्चा करतील। भारतात पुन्हा एकदा दहशतवाद पसरवण्याबाबत पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर बालाकोटमध्ये जैश या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानचे दहशतवादी प्रशिक्षण देत आहेत। हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोना झालेला आहे। कोरोनाची लागण त्यांना झाली आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे त्यांना गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। रोहतक इथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मेदांता रुग्णालयात पुढील उपचाराकरता दाखल करण्यात आलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवेकरांसाठी दिलासा देणारी बातमी अशी की गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली। गेल्या 5 महिन्यांनंतर कोरोनाची रुग्णसंख्या 1000च्या खाली आली। भारताचा 1971 मध्ये पाकिस्तानबरोबर युद्ध झालं होतं आणि या युद्धात भारतानं विजय मिळवला होता आणि या घटनेला आज 49 वर्ष पूर्ण झाली। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्ध स्मारकावर जाऊन त्यांनी या युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली। केंद्रीय गृह मंत्रालयाने भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आता सनी देओल यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांची सुरक्षा केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान करतील। या अगोदर सनी देओल यांना पंजाब पोलीस दलाच्या कमांडोद्वारे सुरक्षा मिळत होती, तर आता सिक्युरिटी प्रोटोकॉलनुसार त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली। साखर उद्योजकांना केंद्र सरकार आज मोठा दिलासा देणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत साखर निर्यातीला देण्यात येणाऱ्या सबसिडीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। कृषी विधेयक रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शेतकरी चिल्ला बॉर्डरवर जमा झाले। दिल्लीला नोएडाला जोडणाऱ्या या बॉर्डरवर शेतकरी जमा झाल्यामुळे कामावर निघालेले अनेक जण अडकून पडले। देशात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट सुरूच आहे। 24 तासात आणखी 26,382 नवे रुग्ण, तर 387 जणांचा मृत्यू झाला। एप्रिलमध्ये काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार की नाही यावर सस्पेन्स कायम आहे। अमित शहांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान तृणमूलला झटका बसणार असल्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्रावरून मुलगी आणि मुलामध्येच वाद निर्माण झालाय। माझी परवानगी घेणं आवश्यक आहे, अभिजित मुखर्जींनी प्रकाशकांकडे मागणी केली आहे। सक्षम या अत्याधुनिक गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या सक्षम या अत्याधुनिक गस्ती नौकेचं जलावरण गोव्यातल्या वास्को इथे केलेलं आहे। 13 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या किनारी गस्ती नौका प्रकल्पातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही चौथी नौका आहे।
उद्यापासून भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे। भारतीय संघ बॉर्डर गावस्कर चषक आपल्याकडे ठेवण्यासाठी तर ऑस्ट्रेलियाचा संघ 2018 मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल। भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे। एडिलेड इथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे। भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणार आहे। पुढील महिन्यात होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेसाठी पंजाबच्या संभाव्य 30 सदस्यांची संघात त्यांना संधी देण्यात आली। धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि युवा सलामीवीर विल पुकोवस्की यांनी दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घेतलेली आहे। मंगळवारी भरोशाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला दुखापतीमुळे सराव सत्र अर्धवट सोडावं लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। भारताविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून भारतीय संघासाठी आनंदाची बातमी अशी आहे की हिटमॅन रोहित शर्मा अखेरच्या 2 कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झालाय। रोहित शर्माने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची माहिती चाहत्यांनी दिली। IPL दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्याला मुकला होता। त्याचबरोबर NCA मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर आज बुधवारी पहाटे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला। मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने न्यूड फोटोशूटवर प्रत्युत्तर दिले। गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट प्रकरणी सोमण विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी मिलिंदने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून गेल्या कित्येक वर्षांपासून मी न्यूड फोटोशूट करतोय, तेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा सुद्धा चर्चेत होतो असं त्यानं म्हटलं। यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।